तर हॅलो मित्रांनो, कसे आहे तुम्ही? सर्वांचं स्वागत आहे आपलं पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही तर बघू शकता आमची जाम मित्र आहे. तिथं आम्ही चाललो होते म्हणजे रानात कर्दा काढायला आणि आम्ही तिकडं आलो. आमचं गाव बघा, दाखवा कॅमेरामॅन आमचं गाव. आम्ही इकडं चालत आलो होते एवढा म्हणजे आम्ही आता वरती येणार आहोत भरपूर. तुम्ही इथं बघू शकता मित्र, हां कॅमेरामॅन आहे आमचा. तो माझा कॅमेरा सांभाळतो होता. इथं तो नाड गेला ते एक मित्र फोन घेऊन. सार्थक सार्थक बघू शकतात, वरून दाखव जरा काय आहे तुझ्या हातात. मीठ आहे, हा मसाला आणि 2 लिंबू आहे. लिंबू मीने आणले आणि मीठ मसाला त्यांनी आणलाय. मग आम्ही आज चाललोय ते वरती. तर मित्रांनो, तुम्ही तर गाव बघू शकतात. गावात आम्ही या साईडला चाललोय. हा बघा, तर आज आपण जाणार आहोत रानात करताना, रानातला रानमेवा खायला जाणार आहोत. तर गाईज आपण पोचलेलो आहोत, फायनली रानात पोचलेलो आहोत. तर रानाचा रानमेवा तुम्हाला दाखवतोय. कोकणातला रानमेवा कसा असतो. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ. तिथे कर्जांचं झाड लागतं. कर्जा म्हणजे करवंद, हिरवीगार असतात, खायला खूप सुंदर अशी असतात. तुम्ही कधी खाल्ली का कमेंट करून सांगा. तुम्ही इथं बघू शकता, इथं कर्जाची झाडं आहेत आणि इकडनं आम्ही कर्ज काढणार. तुम्ही इथं बघू शकता बाईने काढली कर्ज, किती मस्त. आणि आम्ही आता खाणार आहोत ते कर्ज. आता तुम्ही एंडपर्यंत ही व्हिडिओ बघा, मिस नाही करायचा. एक पण फुटेज मिस नाही करा, पूर्ण व्हिडिओ बघा, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं आम्ही आता वरती जाणार आहोत. तुम्ही इथं बघू शकतात, इथं वरती आम्ही जाणार आहोत. आम्ही सगळे मित्र मंडळ. हा आमचा आर्यन आहे मित्र, तुम्हाला दाखवला असेल. हा भरपूर वेळेला व्हिडिओमध्ये आला आहे. एक मित्र गेला तिकडे, तो पण ब्लॉग बनवतोय. इथे दोघं भांडण करत आहेत कर्जांसाठी आणि आम्ही आता जाणार होते वरती, ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकतात आम्ही वरती आलेलो आहोत. तो आमचा मित्र वरून येतो आहे, आर्यन येतो आहे, भाई आलेला आहे. सार्थक आहे, तो तिकडे गेला आहे, कशी बोलते फोनवर. आणि तुम्ही इथचा नजारा बघा पहिले. तुम्ही इथं नजारा बघती कुंडली करीवर तुम्हाला दिसत असेल. आणि आमचा मेन रोड आहे, हा आमचा गाव आहे इकडं आरे खुर्द. आणि तिकडे कुंडली करीवर, तिकडं पण नाट गाव आहेत भरपूर. आणि हा आलाय तो आमचा वरून मित्र तिकडं, तो पण तिकडं ब्लॉग बनवत येतो. सार्थक तुम्ही तर बघू शकतात वरूनला पिकलेली कर्जा भेटली. दाखव वरून दाखव. ए भाऊ इकडे पडचिले माकडा. तुम्ही तर बघू शकता पिकलेली कर्जा भेटलेली आहेत, वरून आणलेली खाली जाऊन. ह्यासाठी एक रक्त बनतं काढली. तर मित्रांनो, तुम्हाला करवंद दाखवत आहे. रानातली कोकणातली करवंद सुट्टीतील या तुम्ही करवंद खाऊन. कच्ची करवंद आहेत, त्यांना मीठ मसाला टाकायचा आणि खायचं असतं. खूप सुंदर लागतात. आणि हा मीठ मसाला टाकल्यावर कसला लागतं ना, तो तुम्ही एकदा खाऊन ट्राय करा नक्कीच. वरण लिंबू पिलायचं तर खूप छान लागतात करवंद. पण तुम्ही अगर शहरात राहाल तर तुम्हाला एवढे नाही भेटणार, पण तुम्ही गावात राहाल तुम्हाला जास्त भेटतील. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही करवंद, खूप छान लागतात. तर मित्रांनो, अजून खूप आहेत पण ती खाली आहेत. आपण दुसऱ्या प्लेसवर जाऊया ना, काढूया. तिकडे चाललोय कर्जांना. तिकडे कर्ज भेटले नाही म्हणून आम्ही इथं चाललोय कर्जांना. तिकडे कच्ची होती तर पिकलेली आहेत. कसली चढण आहे ती, चढून आलो आम्ही इकडनं पण आलो असतो, पण तिकडनं आलो आम्ही चढून. तर आता इकडं आपण बघू शकतात माझे मित्र चालले ते पुढं आणि मी पाठी राहिलो. तर मित्रांनो, इकडे कर्जा आहेत. कर्जांचं झाड खूप जागे आहे, ते इकडे आहेत. तर या तुम्हाला दाखवतो. या आता कच्ची आहेत, 1 महिन्यानी ती पिकतील. हे बघा, हे इकडे दाखवता येईल जर ते कर्जा. हे बघा हे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता कर्ज मीठ मसाला तुम्हाला नंतर दाखव. व्हिडिओ एंड परत बघा, खूप मजा येणार आहे. बघू शकता हे पिकलेली करवंद आहेत, आमच्या भाईने घेऊन आलाय. प्लस आणि तुम्ही एकदम गोड आहे, एकदम गोड. आणि तुम्ही घरी बसून पण कोकणाची आनंद घेऊ शकतात. गाई तर हे पाहू शकता तुम्ही करवंद. यांचं लोणचं बनतं, मीठ मसाल्यासोबत खाऊ शकतात किंवा हे रश्श्यात कालवणात पण टाकू शकतात. खूप फायदे आहेत त्यांचे, खूप खायला टेस्टी लागतात. त्यामुळे कोकणात या. आता मे महिन्याची सुट्टीमध्ये कोकणात या आणि करवंद खाऊन. अशाच कोकणी अपडेटसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. उंचीवर आलो आहोत. इकडनं तुम्ही बघू शकता आम्ही तिकडं होतो ते आम्ही इथपर्यंत आलो. आणि एक आमचा मित्र आहे तो वरती चढलाय, एक इकडनं चाललाय आणि एक इकडे गेलाय. आणि मी आपला मस्त व्हिडिओ बनवतोय इथे.
बघू शकतात माझा जो मित्र आहे वरून त्यांनी किती कर्द काढलीत भरपूर आहे तिथं आणि बाकीचे जे मित्र आहेत ते गेले वरती हाट. तर बघू शकतात तिकडे आंब्याचं झाड आहे मस्त एकदम. यायचं असेल तर इथे येऊ शकता तुम्ही. भरपूर आहे. इथं अजून पिकलेली भेटलेली वरून दाखव पिकलेली. थांब जरा पुढे जातो ना दाखव बघू दे. मस्त एकदम पिकलेली तिथे. आता किती सारी करवंद आहे तिथे बघू. भरपूरच सारे आहेत करवंद. भरपूर जमा केलेली आहे आपण. आता आम्ही मस्त आता तुम्हाला खाताना दाखवतो. आता आमचं गाव किती मस्त दिसतंय इकडनं. मस्त दिसतंय एकदम मोठा दिसतंय एकदम आपलं गाव. तुम्ही इथं बघू शकता एक घेतले मी इथं करवंद. आता मी खातोय. पहिले तुम्ही खावा नंतर मी खातो. मस्त आहे. तर मित्रांनो आता खाऊन पिऊन आपलं झालेलं आहे करवंद. इथं तुम्ही बघू शकता. आणि प्लस आता तुम्ही भाई आणि वरून कुठे गेला. तर भाई आणि वरून गेलं ते पुढं गेलं. मी पण गेलो असतो पण जाईन मी थोड्या नंतर. मस्त गार हवा येते तर ती हवा घेते नंतर जाईन मी. आणि एक आमचा मित्र तो तिकडे गेला आहे फोनवर बोलते कोणाशी तरी. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा मीच नाही करायचं. अजून आम्ही जाऊ वाटतं काजूला पण जाऊ आम्ही बघूया. आणि इथं आंबे आता मे महिन्यात येतील ना. मे महिन्यात तर नाही मी तर बाकीचे माझे मित्र आहेत ते इथंच राहतात. मी तर नाही मे महिन्यात. आणि आता सरळ व्हिडिओ परवा आहे ना भातसाईची जत्रेची नंतर तुम्ही इथं बघू शकता. भातसाई तुम्हाला दाखवतो इकडनं भातसाई. तुम्हाला गाव दिसतंय तो भातसाई आहे. तिकडं आम्ही जाणार आहोत परवा जत्रेला. मग ती पण व्हिडिओ येणार परवा. तर तुम्ही ती पण व्हिडिओ बघा. प्लस ती पण बघा. आज करवंद आम्ही खाल्ली बघा. किती सारी करवंद वेट गेली आम्ही तुम्हाला दाखवतो. भरपूर सारी करवंद वेट गेली कारण ती आंबट पण असतात गोड पण असतात ना म्हणून आम्ही जास्त खाईत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो इथे एक सीन झालेला आहे. माझे सगळे मित्र ते गेलेत घरी. हा चालला आहे त्याला पण मी इथपर्यंत तो आता चालला आहे घरी. एक मित्र आहे सार्थक नावाचा माझा मित्र. तो गेला तिकडं पुढं फोन लावत मग अजून आलाय ना तो. म्हणून त्यासाठी मी थांबलो इथे. मग आता 10-15 मिनिट थांबायला लागेल. नाही आलं तर मी पण तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललेलो आहे. माझा मित्र अजून भेटलाय नाही. तो ये बघूया त्याला माहीत असेल ना. मग आता आम्ही चाललो आहे ते तुम्ही इथं पुढं बघू शकतात. आमचे करवंद खाऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे. हा बघा चाललाय. मित्रांनो माझा मित्र भेटलेला आहे इथे सार्थक. आता आम्ही चाललो होते म्हणजे घरी. तुम्ही इथं बघू शकतात किती कठीणाई घेऊन जायला लागतं घरी आम्हाला. तर मित्रांनो आम्ही पहिले तिकडं वरती एकदम आणि आता आम्ही आलो ते आमच्या गावाची इथं. मग आता आम्ही चाललो आहे ते आता घरी आलो आहे. आता हे पोरं आता येतील तर परत क्रिकेट खेळायला. मी आता आपली व्हिडिओ एडिट करीन आणि गप्प झोपीन आता. तर मित्रांनो आता आम्ही आलो इथे म्हणजे घरी. तुम्ही इथं बघू शकता. वरून मी चालले त्यांच्या घरी. आता मी चालले माझ्या घरी. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमच्या व्हिडिओला. आणि लगेच नवीन व्हिडिओ येत राहणार. तर मित्रांनो आता व्हिडिओ आता लगेच एंड नाही होणार. आता म्हणजे आम्ही चालतो ते म्हणजे वडापाव खायला आहे. मी आहे आणि हा आर्यन आहे. तो वरून नाही आला कारण त्याला वाईट झोप येते म्हणून झोपला घरी गेला लगेच. आणि आमच्यासोबत बघा कोण आहे. खंडू आणि सरस्वती. हे आमचा पाठीपाठ येतात. आम्ही तर ह्यांना बोलत पण नाही तरी आमच्या पाठीपाठ येतात. आता आम्ही चाललो ते वडापाव खायला. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आम्ही आता आलो ते आरे खुर्द या गावाच्या गौंडात. तर इकडनं तुम्ही बघू शकता गाव पाठी आहे. आणि आता आम्ही चाललो होतो म्हणजे वडापाव खायला इथं चिंचाखाली. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आम्ही इथं मंचुरियन घेतलेलं आहे. माझा मित्र आतमध्ये बसला आहे. मी इकडं मंचुरियन खातो आहे. या खायला तुम्ही पण मंचुरियन. तर मित्रांनो आता आमचा वडापाव खाऊन झालेला. वडापाव नाही म्हणजे मी 2 पकोडे खाल्ले आणि ह्यांनी 2 वडापाव ना. हां
मग अगर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या या चॅनलवर ट्रॅव्हल विथ साहिलवर. मग पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.